नमस्कार, मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या कृषी कन्या या युट्यूब चॅनलवर। मी माझ्या माहेरी आले। शेतीची ही जी अवजार आहेत माझ्या मागे दिसत आहेत, तुम्हाला एकेकाची मी ओळख करून देते। ही पारंपरिक हत्यार, हा कुटरू तुम्ही कुठे बघितलाय? आम्ही याचा पेरणीच्या वेळेला ढिपळ फोडण्यासाठी उपयोग करतो। घरात जमीन करतो तेव्हा त्याची ढिपळ फोडायला उपयोग करतो। त्याला पावडं म्हणतात। ही महत्वाची गोष्ट पावडं म्हणजे आम्ही ह्याचा शेण भरण्यासाठी वाड्यात, शेताच्या बांधावरती माती ओढण्यासाठी, एखादा कुठे खड्डा मारायचा असला तर याचा महत्वाचा उपयोग, हात दुखत नाहीत म्हणजे याला आम्ही याचा उपयोग करतो। ह्याला तिकाव म्हणतात। आम्ही हे शेतीच्या कामाला कोपरे खाटण्यासाठी त्याचा उपयोग होतो, दगड काढण्यासाठी। आमचं एक कुदलं पण आहे, पण ते तुटलंय आता। तर पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला दाखवू। ह्याला पारे म्हणतात, पार सुद्धा म्हणतात ह्याला। ह्याला आम्ही मसाला वाटतो ह्याच्यामध्ये, ह्याच्यामधून ते मसाल्याचं काम झालं की शिवाय आम्ही दुसरं ह्याने नेमं काढतो आमच्या खोपीच्या मेढी घालण्यासाठी, गुरांचं मांडव करण्यासाठी बाहेर याचा आम्ही उपयोग करतोय। हा विळा, आम्ही ह्याला खुरपणं सुद्धा म्हणतो, विळा पण म्हणतो। आम्ही लोहाराकडे नेऊन याला गुळगुळीत आणि दात्र्या पाडायला सांगतो। दात्र्या का पाडायच्या? हातावरती विळा येऊ नये म्हणून। आणि ह्याच्यासाठी आम्ही भातासाठी, भात कापायला, गवत काढायला गुरांसाठी याचा उपयोग करतो। विळ्यासारखी ही कोयती, आम्ही सुकी लाकडं तोडण्यासाठी, कारण का विळा वापरू शकत नाही। विळा कसा कोयतीसारखं काम करत नाही, तो लगेच वागतो। मग आम्ही शेतात कुठे एखादी छोटीशी फांदी आली तर तोडतो, तोडत नाही सहसा, पण नडली तर तोडतो। अडचण झाली तर शेताच्या कोपऱ्यावरती, याचा चांगला उपयोग होतो। अशी आमची ही हत्यारं आहे, ती पुढच्या पिढीला बघायला मिळतात काय सांगता येत नाही, म्हणून मी आपली जपून ठेवते माझी हत्यारं नेऊन। व्यवस्थित आमचं काम झालं की आम्ही जागेवरती कोपीत किंवा वाड्यात नेऊन ठेवतो। एक हत्यार माझ्या आईचं सांगायचं राहिलंय, हे चोपणं आहे। म्हणजे हे शेतीच्या कामासाठी वापरत नाहीत, पण आपल्या गुरांचा जो वाडा आहे, आपली घराच्या जमिनी आहे ते करायला हे वापरतो। म्हणजे जमिनी आहेत ना ते सपाट करायला हे वापरतो, त्याला चोपणं म्हणतात। आता कुठेच ही हत्यारं पाहायला मिळत नाहीत, आम्ही जपून ठेवलेले आहेत। लाकडी चोपणं। आईने परसावात वेगवेगळ्या भाज्या लावल्यात, त्याच्या बाजूने वय घालणं चालू आहे। वय म्हणजे कुंपण, तिकडे ही सगळी हत्यारं लागणार आहेत। पूर्वी माझी आजी आणि आजोबा रानभेंड्यांच्या वेलीने वय बांधायचे, पण आज आम्ही साडीच्या चिंधीनेच वय बांधलीये। त्याचं कारण असं की आजूबाजूला रानगव्यांचं, बिबट्यांचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय। आजकाल मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे घराच्या अवतीभोवतीच्याच परिसरात हे बिबटे, रानगवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतायत। शेतात माझ्या आईने वेगवेगळ्या भाज्या लावल्यात, आल्याचा मांडव पण बनवलाय। माझ्या आईने आल्याचा मांडव घातलाय आणि त्यालाच ती आता पुरण भरतीये। तिथं आता काय काय लावलेलं आहे भाज्या, आल्याच्या मांडवात तिनं काय काय घातलंय सांगते। दोडका घातलाय, पडवल घातलंय, तवस काकडी घातलीये, त्याच्यानंतर वाल घातलीये। आता त्यालाच ती पुरण भरतीये। मागे बघा माझ्या, हे दिसतंय हिरवगार झालंय, हे भेंडा आहे, भेंड्याचं रोप लावलेलं आहे। खूप भेंडे धरतील याला, धरल्यावर दाखवते तुम्हाला।